नमस्कार. विचारधानच्या आपला मागचा जो एपिसोड होता डॉक्टर श्रुती पानसे यांच्याबरोबरचा, त्याच्या दुसऱ्या भागात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागामध्ये जे आपण ब्रेन डेव्हलपमेंट, लर्निंग, पालकत्व, भावना ह्या ज्या खूप इंटरेस्टिंग असे विषय आपण घेतले, त्याच्याबद्दलच आज आपण आपल्या गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत. डॉक्टर श्रुती, तुमचं खूप स्वागत. डॉक्टर श्रुती, पुढचा माझा असा क्वेश्चन आहे की आजकाल ADHDचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि असं नोटीस आम्ही केलं आहे की ADHDच्या मुलांमध्ये जी न्यूमरिक अबिलिटी असते ती कमी डेव्हलप झालेली असते. तर ती डेव्हलप करण्यासाठी किंवा ती प्रोसेस थोडीशी स्पीडअप करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारे, एकाच प्रकारे 1, 2, 3, 4 नाही तर अनेक प्रकारे ते न्यूमरिकल ॲबिलिटी वाढवण्याचे साधनं म्हणजे एज्युकेशनल टूल्स ज्याला म्हणू आपण, वस्तू हातात वस्तू काय काय मोजू शकतो आपण किंवा कसे आपण हे सगळे बेरीज वजाबाकी असेल काय जे असेल ते कसे करू शकतो, कुठेही गेल्यानंतर कसे करू शकतो याच्या बाबतीतला अवेअरनेस जेव्हा मुलांचा वाढवू आणि त्यांना छोटी का होईना शाबासकी देऊ, तेव्हा मूल स्वतःहून मोजायला लागेल, स्वतःहून त्याला नंबर्स दिसायला लागतील. म्हणजे आता ही रूम आहे, इथे तुला स्क्वेअर्स दिसत आहेत का, इथे लहान आणि मोठे स्क्वेअर्स कुठे दिसत आहेत का, इथे राऊंड शेपचं काय आहे, किंवा इथे तुला अल्फाबेट्स दिसत आहेत का, इथे कुठे काहीतरी दिसतं, L तरी दिसतो, H तरी दिसतो, O तरी दिसतो, काही ना काहीतरी दिसतंच. त्यामुळे तो अवेअरनेस जर मुलांचा ना गमतीत वाढवला, म्हणजे आता आपण बस स्टॉपवर उभे आहोत किंवा बागेत उभे आहोत, इथे तुला काय दिसतंय, इथे आपण काय काउंट करू शकतो, असं जर आपण म्हणजे दरवेळेला चल आपण अभ्यास केल्यावरच आपला ब्रेन स्टार्ट होतो असं नाहीये ना, तो कायम असतोच चालू, ज्याला आपण सहज शिक्षण म्हणतो, इन्फॉर्मल. तिथे त्यांचा अवेअरनेस वाढवणं आणि मग तो इथे रिफ्लेक्ट होतोय का आपल्या नॉर्मल अभ्यासात, हे बघायला पाहिजे. ओके. आणि ही जी अबिलिटी जी असते, न्यूमरिक अबिलिटी जी कमी असते, त्याचं कारण काय असेल? फोकस नाही आहे हेच कारण आहे. कारण डिस्ट्रॅक्शन्सच खूप आहेत ना, की त्याला एक 5 मिनिटं ते मूल एका ठिकाणी बसू शकत नाहीये, तर त्या 5च मिनिटामध्ये आपल्याला खूप काय काय शिकवायचंय. त्यापेक्षा लर्निंग स्टाईल्स शोधणं. आता हे मूल जर ADHD आणि ते जर फिरणारच आहे, तर आपण असे काही गेम डेव्हलप करू शकतो का, की आता समोर 4 खुर्च्या आहेत आणि तिथे आपण एक 5 नंबर किंवा 5 खुर्च्या आहेत, 5 नंबर्स लिहिले, तर मला 3 आणून दे, मला 5 आणून दे, हे 100 आणून दे, 200 आणून दे, जे आपण नंबर लिहिले. त्याला डिस्ट्रॅक्शनच हे जर त्याचं आतमध्ये आहे, तर फिरत खेळत ही मॅथ्स बद्दलची किंवा इतर काही अल्फाबेट्स असतील तर त्याच्यासाठी असे गेम शोधायला पाहिजेत. ओके. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि प्ले पूर्णच. आणि मॅम, आता फोकसबद्दल, अटेन्शनबद्दल आपण जे बोलत होतो, तर काही मुलांचा फोकस कमी असतो किंवा अटेन्शन त्यांना खूप वेळपर्यंत अटेन्शन स्पॅन कमी असतो आणि लर्निंग डिसेबिलिटीज असतात. तर या दोन्हीमध्ये आपण डिफरन्शिएट कसं करू शकतो? ते आपल्याला परत तो प्रश्न हा केस बाय केस बघण्याचा आहे, की काही वेळेला ती म्हणजे लर्निंग डिसेबिलिटीज असू शकते आणि आपल्याला वाटेल की ती त्याची लर्निंग स्टाईल आहे, तो फिरून करतोय किंवा कायनेस्थेटिक आहे जरा असं वाटू शकतो, पण परत ते टेस्टिंगनी किंवा ऑब्झर्वेशननी बघावं लागेल की नक्की हे मूल कुठं आहे. एक विषय असा आहे या सगळ्यामध्ये ब्रेन थिअरीजमधला, जो डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी जी मल्टिपल इंटेलिजन्सेसची थिअरी सांगितलेली आहे, तर त्यांच्यानुसार असं आहे की 8 प्रकारचे इंटेलिजन्सेस आपले बाय बर्थ असतात आणि त्यातले 2 ते 3 हे आपले प्रायोरिटीनी असतात, काही थोडे मिडल असतात आणि काही खूप खाली असतात, की ज्या गोष्टी आपण कायम अवॉइड करतो की हे मी नाहीच करणार आहे, हे मला नाहीच जमणार आहे, अशा असतात प्रत्येकाच्या. तर ते इंटेलिजन्सेस कदाचित आपल्यात कमी असू शकतात. त्यामुळे आपण जर ही गोष्ट केली की आपल्याकडे जी मुलं आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन केलं,
टेस्टिंग नाही. कारण डॉक्टर गार्डनरनीच हे सांगितलेलं आहे की मल्टिपल इंटेलिजन्सचं टेस्टिंग होऊ शकत नाही. आणि आजकाल ते कुठे कुठे केलं जातंय की जे अजिबातच म्हणजे सायंटिफिक नाही आहे. तर त्याचं टेस्टिंग न करता त्याचं फक्त ऑब्झर्वेशन करून त्यांच्या पालकांशी बोलून जर आपल्या लक्षात आलं की त्यांचे इंटेलिजन्सेस हे आहेत या मुलाचे, आणि त्या इंटेलिजन्सनुसार जर त्याचा अभ्यास घेतला तर त्याचा फायदा जास्त होईल. म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक मुलगी आली होती, तिच्या डोळ्यात थोडासा पार्शली ती ब्लाइंड होती. असं असलं तरी सुद्धा तिचा सगळा म्हणजे जेव्हा आम्ही तिच्या आईबाबांना विचारून तिच्यात कोणकोणते इंटेलिजन्सेस असू शकतात, लहानपणापासून हिला काय आवडतं आणि काय नाही आवडत, असं जेव्हा आम्ही पूर्ण तिची एक लिहून काढलं सगळं, तेव्हा असं लक्षात आलं की तिला आर्ट अँड क्राफ्टमध्येच जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यातही त्यातल्या डिटेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मग तिला असं सांगितलं की तू मेहंदी काढायला शिक, आणि तिला तेवढं ते छान जमत होतं. तर मेहंदी काढून जर पुढच्या काळात तिला एक व्यवसायच मिळून गेला तर ती गोष्ट खूप छान आहे. त्यामुळे एकदा इंटेलिजन्सेस लक्षात आले की इंटेलिजन्सेस, मग त्या दृष्टीने लर्निंग कसं होईल आणि त्या दृष्टीने त्याला पुढे काय करता येईल आयुष्यात, हे सगळं कनेक्टेड. ओके. ॲक्च्युली माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की प्रत्येक चाइल्डमध्ये एक काहीतरी स्ट्रेंथ असते, एक टॅलेंट असतं. ते टॅलेंट आपण कसं ओळखायचं आणि ते टॅलेंट लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्याला कसं इंटिग्रेट करता येईल. तर आय थिंक त्याचा आन्सर तुम्ही ऑलरेडी दिला मला. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मॅम आता पुढे जाऊन जेव्हा आपण स्किल बेस्ड म्हणत होतो की एक काहीतरी त्यांना स्किल मिळालं, डेव्हलप केलं तर पुढे त्यांना त्याचा उपयोग होईल. पण बऱ्याचदा असं असतं की पेरेंट्सचा जास्त जे इन्क्लिनेशन असतं, जास्त कल शाळेमध्ये जे शिकवतात, कॉलेज अकॅडमिक लर्निंगवरती जास्त असतं. तर मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत की आर्ट अँड क्राफ्ट फॉर एक्झाम्पल, किंवा जिथे राईट ब्रेन ॲक्टिव्हिटीज आहेत, आणि अकॅडमिक लर्निंग, ह्याच्यामध्ये आपल्याला काही ब्रिजिंग करता येईल का, किंवा पेरेंट्सला आपण ते कशा पद्धतीने समजू शकतो? आत्ता जे आपण इंटेलिजन्सेस बघितले की हे जे काही इंटेलिजन्सेस आहेत हे जर आपण शोधले मुलांमधले, त्याला फिजिकल डिसॅबिलिटी कोणती असू दे त्याचा काही ब्रेनवर परिणाम अजिबातच झालेला नसतो. म्हणजे त्यांचा ब्रेन हा सक्षमच असतो. इमोशनली त्याला आधीपासून वातावरण कसं मिळालंय, तू करू शकतो, म्हणजे समजा कर्णबधिरत्व असेल तर तू काय करू शकतो, काय काय तू करू शकतोस किंवा काय करू शकतेस तू, ह्याची ना पालकांकडे एक लिस्ट पाहिजे आजच्या काळामध्ये. की कान हा गोष्ट सोडली तर अख्खा मेंदू हातात आहे. त्या मेंदूमधले इंटेलिजन्सेस आपण शोधले किंवा ह्या मुलाचा कल शोधला तर हे पुढच्या काळामध्ये किती सुंदर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःला डेव्हलप करू शकेल, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे फिजिकल डिसॅबिलिटी आणि मेंदूचं सक्षमत्व याचा तर म्हणजे काय म्हणू आपण, रॉंगली कनेक्शन नाही आहे, उलट त्याचा खूप छान म्हणजे काही फरकच नाही पडत असं मला सांगायचं आहे. कुठलाही असू देत फिजिकल डिसेबल, मेंदू लक्षात आला की आपण त्याला छान स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. कर्णबधिर मुलांबद्दल जर आपण त्यांची केस घेतली तर कम्युनिकेशन हा एक खूप मोठा बॅरियर आहे जो बाकीच्या डिसेबिलिटीजमध्ये कदाचित नाही आहे. आणि आय थिंक त्या कम्युनिकेशनमुळेच बरेचसे मिसअंडरस्टँडिंग्स होतात किंवा जी इन्फॉर्मेशन त्या मुलांपर्यंत पोहोचायला हवी आहे ती पोहोचत नाही. तर मग टीचर्ससाठी एस्पेशली तुम्ही काही सांगू शकाल का की काय करता येईल त्यांना? वेगवेगळी साधनं निर्माण करायची, त्या मुलाला जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल जगाबद्दलची, इमोशन्सबद्दलची, स्वतःचे इमोशन्स, कॉन्फिडन्स कसा बूस्टअप करायचा, ह्याच्यासुद्धा छोट्या छोट्या गोष्टी करून जर त्या मुलांना सांगितल्या. कारण सगळ्या गोष्टी या कॉन्फिडन्स म्हणजे माझ्याकडे खूप काहीतरी आहे, मी खूप काहीतरी शिकून आली आहे, पण माझ्याकडे ते सांगण्याचा कॉन्फिडन्स नसेल तर जसा त्याचा काही उपयोग होत नाही. तसं आपल्याला या कर्णबधिर आणि सगळ्या स्पेशल मुलांच्यासाठी दोन गोष्टी वाढवण्याची खूप जास्त गरज आहे. ते म्हणजे सिक्युरिटी आणि कॉन्फिडन्स, आणि दोन इमोशन्स आहेत. ह्या दोन इमोशन्स बूस्ट करण्यासाठी म्हणून
ते वातावरण पाहिजे. आणि शिक्षक आणि पालकांनी काय करावं सगळ्यात छान, तर त्यांना भरपूर गोष्टी सांगाव्यात. ह्या मुलांना फिजिकली कुठे नेता येणं शक्य नाही, म्हणून त्यांना घरात ठेवलं तर सगळ्या मेंदूला आणि त्यांच्या अनुभवांच्या संधींना अडथळा निर्माण होईल. त्यामुळे बाहेर नेणं, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना गोष्टी सांगणं, त्यांना बघू देणं, एखादं चित्रकलेचं प्रदर्शन आहे, एखादा म्हणजे खेळाची काही एखादी मॅच आहे, किंवा तुमचं नातेवाईकांचं सोशल गॅदरिंग आहे, कुठंही जेव्हा ते मूल जाईल तेव्हा इतर जे त्याचे 4 इंद्रिय आहेत त्यांनी ते ग्रास्प करतच आहे. त्यामुळे मेंदूला कमी नाही लेखायचं, मेंदू सक्षम आहे. ते मूल हे सोडून इतर काय काय गोष्टी करू शकतं याच्याकडे फोकस पाहिजे. आणि आईबाबांचा आणि शिक्षकांचा खूप जास्त आधार पाहिजे. एवढ्या गोष्टी केल्या तर स्किल बेस्ड मुलं खूप काही करू शकतात. डॉक्टर श्रुती, बऱ्याचदा पेरेंट्स येतात आमच्याकडे आणि ते सांगतात की ह्याला बाकीचं सगळं कळतं, की काय पाहिजे काय नाही पाहिजे. एखादी गोष्ट नाही मिळाली तर ते मूल हट्ट पण करतं, पण मग जेव्हा अभ्यासाची गोष्ट येते तेव्हा त्याला कळत नाही असं ते मूल म्हणतं किंवा अभ्यास करत नाही. तर यावेळेस नेमकं काय घडत असतं त्या मुलाच्या ब्रेनमध्ये? आता ब्रेनमध्ये काय घडतं ते आपल्याला ते मी नक्की सांगू शकते. एकतर आपला जो अभ्यास म्हणून जो आहे तो आहे एक तर लिंग्विस्टिक, भाषिक किंवा गणिती म्हणजे मॅथमॅटिकल. ह्या 2 गोष्टींवर आधारित आपला अभ्यास आहे कुठलाही, पहिलीपासून बालवाडीपासून ते शेवटपर्यंत आणि हा सगळा. पण डॉक्टर गार्डनर यांच्या इंटेलिजन्सनुसार हे दिसतं की आपल्या ब्रेनमध्ये या 2 इंटेलिजन्स शिवाय अजून पण कितीतरी इंटेलिजन्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स हा एक इंटेलिजन्स आहे. मूल निसर्ग विषयक बुद्धिमत्ता, म्हणजे आपण म्हणतो ना की ह्याला फिरायला आवडतं, हा काय फुलपाखरांवर संशोधन करतो, किंवा तिला जंगलात जाऊन तिथल्या वेगवेगळ्या स्पीशीजची माहिती घ्यायला आवडते. तर ही निसर्गविषयक आवड नाही आहे, तर ही बुद्धिमत्ता बाय बर्थ न्यूरॉन्समध्ये कनेक्टेड आहे. म्हणून ती व्यक्ती वर्गात न रमता जंगलात रमते, शहरात न रमता जंगलात कुठेतरी समुद्रातले काहीतरी रिसर्च करायचा आहे इथे ती जाते. का तर ती बुद्धिमत्ता आहे. दुसरं हे जे आहे की तुझं माझं कळतं, ही जी गोष्ट आहे ती काय आहे तर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स हे 2 अत्यंत महत्त्वाचे इंटेलिजन्सेस म्हटलंय. आपण त्यांना म्हणू की हा माझा स्वभाव आहे. इंटरपर्सनल म्हणजे काय तर अनेक व्यक्तींशी संवाद साधण्याची कला म्हणतो आपण, ती कला नसून ती बुद्धिमत्ता आहे. आता यामुळे एखादं समजा इथे 2 मुलं भांडण करतात, तर तिसरं मूल तिथनं येतं आणि म्हणतं अरे तू भांडू नको, अरे तू भांडू नको. हे काय आहे? हे इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे. खुबीनी स्वतःचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणं ह्याच्यामध्ये इंटरपर्सनल इंटेलिजन्स आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये लॉजिकल इंटेलिजन्स आहे. त्यामुळे मूल ते सगळं करू शकतं. इंट्रामध्ये काय आहे तर मी स्वतःचा सेल्फ टॉक असेल किंवा काहीतरी ठरवणं असेल, हे सगळं इंट्रापर्सनलमध्ये येतं. या सगळ्याला इंटेलिजन्स म्हणून आत्ता कुठे आपल्या सरफेसला येत आहे. आपण एकच इंटेलिजन्स म्हणतो जो अभ्यासात दिसतो. त्या जर गोष्टी नसतील तर हा माणूस काही नाहीच असं आपलं होतं. त्याच्यानंतर कायनेस्थेटिक हा इंटेलिजन्स मानलाय. आपण म्हणतो की हा खेळाडू आहे, किंवा कायनेस्थेटिक इंटेलिजन्स हा की म्हणजे त्याला मराठीत शरीर व स्नायू विषयक बुद्धिमत्ता म्हणतात. ज्या व्यक्तीचा शरीर आणि स्नायूंवर खूप चांगला ताबा आहे, नियंत्रण आहे. मग तर ते मी गाणं आहे तर मला या स्वरयंत्रावर जर माझा चांगला कंट्रोल असेल तरच मी गाऊ शकते, नाहीतर कसं? नाहीतर गाणं सगळेच जण म्हणतात, पण गायक आणि आपण ह्याच्यात काय फरक आहे? तर ह्या स्नायूंवर कंट्रोल चांगला आहे म्हणून तर त्याला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे आणि म्युझिकल इंटेलिजन्स आहे. म्हणून तर ती व्यक्ती
नृत्य करू शकते, गाऊ शकते, वादन करू शकते. आणि जर म्युझिकल इंटेलिजन्सचा भाग कमी असेल तर ती, आणि लॉजिकलचा जास्त असेल तर ती व्यक्ती मस्त खेळाडू होईल. तर हे कायनेस्थेटिक हा इंटेलिजन्स आहे. आता हे जे इंटेलिजन्सेस मी सांगतेय, इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, कायनेस्थेटिक इंटेलिजन्स, व्हिज्युअल स्पेशियल इंटेलिजन्स, नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स, हे कुठे आहेत आपल्या अभ्यासामध्ये की ज्यामुळे आपण त्यांचा असेसमेंट करू शकू आणि त्याला पास नापास करू शकू. ह्या इंटेलिजन्सेसला जेव्हा आपण संधी देऊ तेव्हा काय करू की मी ह्या 2-3 इंटेलिजन्सेसमध्ये चांगली आहे तर मी ह्याच्यातच माझं करिअर करेन. इतकं सोपं आहे. पण आपल्याकडे तो अभ्यासाचा वळसा घेऊन जर सगळीकडे जायचं असेल तर असं होतं की लॉजिकल आणि लिंग्विस्टिक हा जर एखाद्याचा इंटेलिजन्स थोडा थोडा कमी आहे तर त्याला सगळ्यातच कमी मार्क मिळतात आणि मग त्याला आपण स्लो लर्नर म्हणतो. पण इतर इंटेलिजन्सेसमध्ये कुठे तो जास्त आहे हे बघून त्याला तसे आपण संधी दिल्या, त्याचे तसे न्यूरॉन कनेक्ट झाले तर आपल्या समाजात खरं तर कोणीही हा हुशार हा नाही हे भाषाच होणार नाही खरं सांगायचं तर. त्यामुळे पालकांना आपण अशा पद्धतीने सांगू शकतो किंवा कारण आम्ही कन्सल्टन्सी करताना हेच करतो, त्यांचे इंटेलिजन्सेस काय आहेत आणि ते मूल पुढे कुठे जाऊ शकतं हाच आमचा रोजचा. आता तुम्ही शरीर आणि स्नायूंबद्दल एक बुद्धिमत्ता म्हणाली, तर आता आमच्याकडे जी बरीचशी मुलं येतात की त्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप नसतात झालेले, तर मग अशा मुलांमध्ये ही जी कायनेस्थेटिक इंटेलिजन्स आहे ती डेव्हलप करता येईल का आणि ती कुठल्या एजपासून आपल्याला त्यांचं ट्रेनिंग चालू करता येईल आणि पुढे त्यांच्यासाठी काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील? आता कोणतंही मूल, मला असं वाटतं की कोणतंही, त्याच्या मेंदूमध्ये ना ते मूल 10 महिने ते 1 वर्ष हे जे काही 2 महिन्याचा काळ आहे त्या काळात जर त्या बाळाला पाण्यात टाकलं, सेफ हँड्स खाली असतील पण पाण्यात टाकलं तर ते मूल आपलं हात पाय हलवून नाक वर करून जिवंत राहून पुढे जातं. असं अनेक व्हिडिओज पण आहेत यूट्यूबमध्ये आणि मी तर पुण्यातल्या टिळक टँकमध्ये प्रत्यक्षच पाहिलं, सहज म्हणजे आपोआप पाहिलं मी ते. त्यामुळे काहीही आपल्या मुलामध्ये आहे का नाही हे विचार करायच्या आधीच त्याला पोहायला टाकलं. अर्थात ते जे मूल होतं ते काही स्ट्रोक्स वगैरे नाही करत, पण निसर्गाने त्याला इथे पोहण्याची क्षमता आपोआप दिलेली आपल्याला माहितीच नसतं. त्यावेळेला ते मूल आपोआप पोहलं आणि पुढे पुढे पण गेलं. ते मूल खरं सांगायचं तर रडलं बाहेर आल्यावर कारण त्याला भीती वाटली, पण त्यांनी ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केलं. तर हे नॅचरल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. त्यामुळे आपलं मूल नॉर्मल असू दे, स्पेशल असू दे, काहीही असू दे, पोहणं, शरीर वापरणं आणि काहीही शिकणं याच्यासाठी आपण कायम सज्ज असतो. मेंदू आपला सज्ज आहे. नियम ज्या खेळांना नियम आहेत त्या बाबतीत मी फक्त म्हणते की 6 पूर्ण झाल्यावर त्याला घाला. पण पोहणं आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत की ज्या शिकाव्या नाही लागत त्या आपल्याकडे असतात माणूस म्हणून, त्याला तर काही वेळेची काही हे नाही आहे, कधीही शिकवू शकतो आपण. आणि असंही नाही आहे की आता 15व्या वर्षी लक्षात आलंय मग आता कुठे, जेव्हा लक्षात आले तेव्हा सुरुवात करूया. पण शरीर व स्नायूविषयक बुद्धिमत्ता ही जर त्याच्यामध्ये ऑलरेडी असेल तर ते मूल फार फास्ट शिकेल हे नक्की. आणि नसेल तर आपल्याला काही महिन्यांनी कळेल की ह्याला हे येत नाहीये, पण आपण प्रयत्न करून बघायला काहीच. या सगळ्याच बुद्धिमत्तांचं मी म्हणेन, सगळ्याच बुद्धिमत्तांचे इनपुट्स देऊया. जी बुद्धिमत्ता नाहीये, कमी आहे, बुद्धिमत्ता नाही असं नसतं, ती असतेच, फक्त कमी किंवा जास्त असते. तर जी बुद्धिमत्ता कमी आहे ती थोडा ग्रेडनी तरी पुढे येईल आणि जी चांगलीच आहे ती अजून डेव्हलप होईल. त्यामुळे जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा हे सुरू करायचं. आता स्विमिंग तुम्ही सांगितलं एक नॅचरल इन्स्टिंक्ट असतो आणि आपण सगळे स्विमिंग करू शकतात.
तर स्विमिंग व्यतिरिक्त अजून दुसरे कुठले असे स्पोर्ट्स आहेत का की जे आपल्याला कायनेस्थेटिक इंटेलिजन्स डेव्हलप करण्यामध्ये मदत करू शकतील? कुठल्याही शारीरिक हालचाली स्नायूंच्या शरीराच्या ओके. ज्याच्यामध्ये चालणं, पळणं, उड्या मारणं हे येईल. त्याच्यामध्ये जिम्नॅस्टिक जे 4 वर्षाला मुलांना घातलं जातं आणि ते हरकत नाही आहे त्याला, तर ते येईल. त्याच्यानंतर ॲथलेटिक्सचे सगळे प्रकार येतील. त्याच्यानंतर साधा नाच करणं जे आहे, खूप नियम ताल असं नाही, पण जो साधा नाच आहे, मग त्याच्यामध्ये लेझिम असेल किंवा एखादं कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट लावले आणि त्याच्यावर आपल्याला काही हालचाली करायच्या आहेत, तर अशा कुठल्याही गोष्टी चालू शकतात. गाणं म्हणणं आहे, कारण स्नायूंशी रिलेटेड गाणं म्हणणं आहे. ॲक्शन सॉंग्स ज्याला आपण म्हणतो, लिरिकल करून सगळंच सर्व इंटेलिजन्सेस करून सगळंच बघायचं. कुठे ना कुठेतरी ते कनेक्शन होणार न्यूरॉन्सचे, आणि जे आपले इंटेलिजन्सेस असतात तिथे न्यूरॉन कनेक्शन फास्ट होतात. ओके. डॉक्टर श्रुती, सेरेब्रल पाल्सीचे खूप मुलं इथे येतात आणि त्यांचे जे मोटर स्किल्स असतात, ग्रॉस आणि फाईन दोन्ही मोटर स्किल्स बिलकुल डेव्हलप नसतात झालेल्या. स्नायू ऑब्वियसली ते पण खूप कमी डेव्हलपमेंट असते किंवा स्लो डेव्हलपमेंट असते. पेरेंट्स पण अशा वेळेस खूप कन्फ्यूज असतात आणि घाबरलेले पण असतात. तर त्या मुलांसाठी सुद्धा आपण स्विमिंग रेकमेंड करू शकतो का? स्विमिंग रेकमेंड करायच्या आधी ॲक्वा एक्सरसाइज करून घ्यावेत. ते जर जमले, ते जर आपल्याला, आणि त्यांनी पण तोच इफेक्ट येणार आहे. त्याच्यात जर मूल असं आपल्याला वाटलं की अरे हे स्विमिंगला पण जाऊ शकतं, तर तो डिसिजन घ्यायला हरकत नाही. केस बाय केस ठरवावं लागेल. ओके. म्हणजे आपण बघायचं, बेसिकली रेडी करायचं त्यांना हां, स्विमिंगसाठी. ॲक्वामध्ये. ओके. डॉक्टर श्रुती, आमच्याकडे काही डेफ ब्लाइंड पेशंट्स येतात की ज्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही आणि दिसतही नाही. मग अशा मुलांशी जेव्हा कम्युनिकेट करायला लागतं, ते फक्त टॅक्टाईल त्यांना टच करूनच शिकवणं आणि बोलणं, हा एकच ऑप्शन असतो. त्याच्यामुळे तिथे खूप लिमिटेशन्स आहेत शिकवण्यामध्ये पण, किंवा त्यांना पुढे त्यांचं लर्निंग डेव्हलप करण्यामध्ये. नॉट ॲज चिल्ड्रन बट ॲज एज्युकेटर्स. तर त्यांची आपल्याला जेव्हा कुठली बुद्धिमत्ता की फाइंड आउट करू शकतो का? आणि जर आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्ता हे शोधायच्या असतील तर ते आपण कुठल्या प्रकारे शोधू शकतो? याच्यासाठी पालकांची मदत घ्यावी लागेल खूप सारी, की लहानपणापासून आहे, म्हणजे हे खूप चॅलेंजिंग आहेच, पण तरीसुद्धा लहानपणापासून ह्या मुलाचा कल कुठे आहे, काय त्याला आवडतं. जसं तुम्ही म्हटलात की परफ्यूमचा वास नी शिकतं, तर अशी काही फील्ड्स आपल्याकडे आहेत की ज्यासाठी ह्या मुलांना तयार करता येतं का, तर त्यांची इतर 3 इंद्रिय ही चांगल्या स्थितीत आहेत. कारण न्यूरॉन कनेक्शन होतं आहे, मायलिन शीथ तयार होणार आहे. तर आत्ता हा प्रश्न विचारल्यावर मला आठवलं की आमचे एक शेजारी ना चहाच्या व्यवसायात होते आणि होलसेलर त्यांच्याकडे चहा यायचा. तर त्यांचं रोजचं काम काय होतं की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून एक 10-15 प्रकारचे चहा आले, तर ते चहा स्वतः बनवायचे आणि त्या 10-15 कपांमध्ये ते चहा घालायचं आणि प्रत्येकाची टेस्ट घ्यायची आणि मग कुठल्या चहाची आपल्याला जास्त ऑर्डर द्यायची आहे, कुठल्याची नाही द्यायची हे ठरवायचं. मग टेस्ट योग्य आहे का, अशा व्यक्ती जिथे कुठे लागतील तिथे ही व्यक्ती काम करू शकते, कारण तिचं ते टेस्टचं इंद्रिय खूप चांगलं आहे. आणि तसंच दुसरं नाक चांगलं आहे, कारण वास घेण्याचं इंद्रिय शार्प आहे. त्यामुळे परफ्यूमच्या फॅक्टरीमध्ये किंवा अशा काही ठिकाणी की जिथे वासाशी संबंध, कुठेही हॉटेल इंडस्ट्री, कुठे खूप गोष्टी आहेत. आता हे झालं या इंद्रियांचा वापर, पण ह्या इंद्रियांचा वापर आणि त्यांचे इंटेलिजन्सेस यासाठी कुठलं लागणार, इंट्रापर्सनल लागणार. त्यासाठी आपल्याला पालकांची मदत घ्यावी लागेल की ह्याला काय गोष्टी तो बोलतो. आपल्याला एखादी साधी गोष्ट असेल समजा, पण ती सुद्धा तो काय काय दाखवतो, कशात इंटरेस्ट दाखवतो, काय असं बाजूला चालू असेल, अर्थातच एखादी व्हिज्युअल ॲक्टिव्हिटीज असणार, ती सुद्धा समजा त्याला काही सेन्स होतीये का, किंवा काय त्याला सेन्स कशाचा आहे,
ते लक्षात घेऊन जर त्याची परत केस बाय केस ही जर आपण बुद्धिमत्ता शोधायचा प्रयत्न केला, आईबाबांना विचारून किंवा ज्यांच्या सहवासात तो जास्त वेळ आहे अशांना विचारून त्याचे पर्सनॅलिटीचे काही गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर आपण त्याच्या इंटेलिजन्स पर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज हे 2 सेन्सेस वापरून काही काही गोष्टी करता येतील. ओके, म्हणजे ऑब्झर्वेशन आणि फीडबॅक पेरेंट्स तो खूप लागेल. पेरेंट्सना अवेअर करावं लागेल की कशाकडे लक्ष द्या, त्याच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्या, हे जरा बघावं लागेल. तर मग ते तिथपर्यंत आपण जाऊ शकू. ओके, आय थिंक सगळे जे आपण आतापर्यंतचं जे डिस्कशन केलं बेसिक गोष्टी त्याच आहेत. इमोशनल सिक्युरिटी, कॉन्फिडन्स, आणि तिथे पेरेंट्स, केअर गिवर्स, टीचर्स ह्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. डॉक्टर श्रुती, आता एक लास्ट क्वेश्चन माझा असा आहे की ही जी मुलं आहेत, चिल्ड्रन विथ डिसेबिलिटीज, त्यांच्या ज्या क्षमता आहेत त्यांना पुढे डेव्हलप करण्यासाठी घरी पेरेंट्स किंवा शाळेमध्ये टीचर्स किंवा आम्ही इथे संस्थेमध्ये काम करणारे ह्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यावा वाटतो? एकतर खूप पटकन ना आपण सध्या कुठल्याही बाबतीत खूप पटकन निराश होतो की अरे हे नाही जमत आहे. म्हणजे नॉर्मल मुलांच्या बाबतीत बोलायचं तर 95 कसे आले, ते 97 का नाही आले, ह्या सगळ्या ज्या बाबतीत हे आपण टाळायला पाहिजे की कंपॅरिझन पहिली गोष्ट नाही केली पाहिजे. दुसरं म्हणजे की जे करू शकतोय, जेवढं करू शकतोय ते खूप आहे, त्याच्यावर त्यांच्याकडनं खूप जास्त अपेक्षा करणं आणि त्यांना एक प्रकारे दुःखात ढकलणं, जे आहे त्याच्यात समाधान न मानता अरे तू हे केलं असतंस तर बरं झालं असतं. म्हणजे पालक म्हणून मला हे समजतं की आपण म्हणतो पण ते किती लावून धरायचं आणि त्यामुळे मुलांना पण स्वतःबरोबर निराशेत न्यायचं का. तर हे पालक आणि शिक्षकांनी नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कदाचित 3 वेळा सांगून नाही समजत आहे, मला मुळात सांगायचंच 10 वेळा आहे. हेच जर आपण आपलं एक सेट केला की मला तेवढं माझं काम आहे, तर आपल्याला ती निराशा आणि हे सगळं जे आहे पुढचं ते होणार नाही. आणि मेंदूच्या दृष्टीने एक मला सांगायचं आहे की समजा आपण ब्रेनचं मॉडेल लक्षात घेतलं तर निओकॉर्टेक्स हा जो भाग आहे की जो अभ्यास, चित्रकला, खेळाचे नियम, वेगवेगळे जे आपण खेळ खेळतो, जे नियमांनी खेळतो किंवा जे काही मुलांना सांगतो, सूचना असतात काही, त्याच्यानंतर वेगळे विषय आपले जे की इतिहास, भूगोल, मराठी, वेगळ्या वेगळ्या भाषा असतील, हे सगळे विषय, हे सगळे निओकॉर्टेक्समध्ये, आउटर लेअरमध्ये ब्रेनच्या. आणि इमोशनल सेंटर, लिम्बिक सिस्टीम हे वेगळं आहे, त्याची पोझिशन ब्रेनमधली वेगळ्या ठिकाणी, इमोशन्स वेगळीकडे, अभ्यास वेगळीकडे. त्यामुळे म्हणजे वर खाली आहे निओकॉर्टेक्स आणि लिम्बिक सिस्टीम असा हा आहे जर आपण ब्रेन बघितलं तर. आता हे इथे सगळं सेव आहे. काल जे काही मी पाठ केलेली आहेत, काही गोष्टी मी पाठ केल्या आहेत, काल काही समजून घेतल्या आहेत, काल मी 4 गणितं केली आहेत, हे सगळं निओकॉर्टेक्समध्ये सेव आहे. आणि आत्ता घरी मी जे मगाशी म्हटलं तसं की आत्ता माझ्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे, आत्ता कोणाला तरी टीचरनी रागवलंय, मला नसेलही कदाचित, इथे काहीतरी राग असं काहीतरी वातावरण आहे, तर माझ्या ब्रेनचा जो ब्लड फ्लो आहे तो निओकॉर्टेक्सकडनं या लिम्बिक सिस्टीमकडे येतो. अख्खा नाही पण मोस्ट ऑफ द पोर्शन हा लिम्बिक सिस्टीमकडे येतो. मग जर तो इथं आहे, भावनांकडे आहे, तर गणिताकडे आहे का तितक्या प्रमाणात, तर तो नाही आहे. हा मूळ मुद्दा आहे. जेव्हा आपण कुठल्याही भावनेने, विशेषतः निगेटिव्हनी जर आपले आले, तर इथेच आपला जर ब्लड फ्लो नसेल आणि आपला अभ्यास जर इथे सेव असेल, तर तो पूर्णांशाने आपल्याला ते येत असलं तरी सांगू शकत नाही. म्हणजे आता आपल्याला साधं उदाहरण देते की अनेकांना स्टेज फिअर असते. स्टेज तो तिथे जाईपर्यंत सगळं नीट असतं, पण तिथे गेल्यावर काय होतं, भाषण समजा अगदी पाठ केलेलं आहे, ते पाठ केलंय कुठे, निओकॉर्टेक्समध्ये पाठ केलेला भाग सगळा वर आहे,
पण तिथे गेल्यावर पायऱ्या चढताना जर फिअरनी ते सगळा ब्लड फ्लो लिम्बिक सिस्टीम मध्ये आला तर जे वर पाठ केलंय त्याचा काही फायदाच नाही. मग ह्याच्यावर उपाय काय? 10 वेळेला स्टेजवर जा. ओके. जा, बोल, काय होतंय. नंतर नंतर ब्रेनला ट्रेनिंग मिळतं की इथे घाबरण्यासारखं काहीही नाहीये, आपल्याला जे येतंय ते आपल्याला बोलायचंय. हे ट्रेनिंग कसं मिळेल आपल्याला? हे प्रत्येक बाबतीत जिथे मूल अडकलंय तिथे हे ट्रेनिंग द्यायची गरज आहे. ओके. म्हणजे रिहर्सल अगदी सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर रिहर्सल आणि सिम्युलेशन ट्रेनिंग, त्याच गोष्टी त्याच एन्व्हायरमेंटमध्ये करणं. आय थिंक ही खूप सोपी टिप आहे आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी पण ती खूप छान आहे. पालकांच्या दृष्टीने पण हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांना आपण टाइम टेबल देतो, आपण त्यांना काही गोष्टी सुचवतो की तुम्ही हे करून बघा. ते सगळं त्यांच्या पण निओकॉर्टेक्समध्ये. पण करायला गेल्यानंतर जर असं वाटलं की अरे मी हे केले आणि आता मला निराशा आली, तर ब्रेनमध्ये त्यांचाही ब्लड फ्लो हा लिम्बिक सिस्टीमकडे जातो. म्हणून मी मगाशी म्हटलं की फिरून या, जाऊन जा दुसरीकडे, काहीतरी एक वेगळं बघून या, एक काहीतरी चहा पिऊन या, परत या इथे, मग करा परत. तोपर्यंत त्या काही 20-25 सेकंदात 2 मिनिटात परत तो ब्लड फ्लो निओकॉर्टेक्सकडे गेला तर परत आपला ब्रेन सर्व काही ग्राफ्स करायला, शिकायला, प्रोसेस करायला किंवा जे काही शिकलो आहे ते एक्सप्रेस करायला तयार होईल. अगदी. म्हणजे ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या फक्त मुलांसाठी नसून ग्रोनअपसाठीही आहेत आणि आय थिंक ह्याच्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल. बरोबर. डॉक्टर श्रुती पानसे, तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. जसं सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की हे जे डिस्कशन आहे ते खूपच प्रेरणादायी असणार आहे, खूप समृद्ध करणारं असणार आहे आणि तसंच झालं. रिझल्ट पण ह्या डिस्कशनचा असाच होता आणि असेच आपण नवनवीन गेस्टला आपल्याकडे आणत राहू. आपला ब्रेन डेव्हलपमेंट आणि आपल्याबरोबरच मुलांचाही ब्रेन डेव्हलपमेंट होऊन एक चांगल्या समाजाकडे आपण वाटचाल करूया. हे बोलून आपण आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. नमस्कार. Like, share and subscribe to our YouTube channel. And do not forget to press bell icon.